नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती. तर आजच्या नवीन भागामध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो. सगळ्या रांगोळी तुम्हाला आवडतील आणि तुम्हाला काढतासुद्धा येतील. तर इथे बघा, मी 4 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि मधले जे 4 डॉट्स आहेत त्याला आपण असा चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण अशा 2-2 लाईन देऊन घेतलेल्या आहेत. आणि शेवटच्या कोपऱ्यावरती आपल्याला दोन्ही साईडने अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला. तर हे बघा, मी इथे चारही साईडने अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्या 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला असं चक्र काढून घ्यायचं आहे. हलक्या हाताने चक्र काढायचं आहे. रांगोळी अगदी सोप्या, सुंदर आणि सिंपल रांगोळी आहेत. नक्कीच तुम्हाला सगळ्या रांगोळी आवडतील. तर मैत्रिणींनो, रोज काढण्यासाठी आपल्याला अशा छोट्या छोट्या रांगोळी काढायला आवडतात किंवा आपण काढतोसुद्धा छोट्या छोट्याच. स्पेशल काहीतरी असेल, स्पेशल सण असेल किंवा कोणता कार्यक्रम असेल तर आपण अशी एक वेगळी रांगोळी काढतो किंवा वेगळ्या थीमची रांगोळी काढतो. पण ते असं कधी कधीच होतं. पण जेव्हा आपल्याला रोज सकाळी उठलं का दारामध्ये, तुळशीसमोर, देवघरामध्ये रांगोळी ह्या आपल्याला पारंपरिकच आणि अशा छोट्या छोट्याच रांगोळी काढायच्या असतात आणि काढाव्यासुद्धा लागतात अशाच. रोज असं नाही की आपण वेगळ्या प्रकारची रांगोळी किंवा अगदी कलर भरून किंवा वेगळे काहीतरी साहित्य वापरून आपण तशा रोज रांगोळी काढू शकत नाही. तर ह्याच रांगोळी आपल्याला रोज रोज आपल्या रोजच्या जीवनामध्ये म्हणलं तरी चालेल. तर रोज आपल्याला कमीत कमी 2 तरी रांगोळी काढाव्याच लागतात. एक तर देवासमोर आणि तुळशीसमोर किंवा दारामध्ये. तर या रांगोळी आपल्याला खूप कामी येतात. त्यासाठी आपण अशा छोट्या छोट्याच रांगोळी अपलोड करत असतो आपल्या चॅनलवरती. तर आपल्या रोजच्या भागामध्ये एक कमीत कमी 5, 6, 7 आपण अशा रांगोळी अपलोड करतो. तुम्हालाही अशा रांगोळी काढायला आवडत असतील, पाहायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा. तर हे बघा, आपली पहिली रांगोळी इथे काढून झाली. आपण इथे दुसरी रांगोळी काढतोय. तर इथे सुद्धा मी 3 ते 2 असे डॉट्स मारून घेतलेत आणि मधल्या पासून आपल्याला साईडच्या 2 डॉट्सवरती अशा 2 पाकळ्यांच्या आपल्याला असे 3 हे काढून घ्यायचे आहेत आणि त्या मधोमध आपल्याला त्या 2 पाकळीच्या अगदी मधोमध येईल असं आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत. खूप साध्या सोप्या रांगोळी आहेत, पण मनात भरतील अशा रांगोळी डिझाईन असतात आपल्या. नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडतील. शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या रांगोळींचे व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही पाहून रांगोळी काढू शकता मैत्रिणींनो. तर हे बघा, आपण असे तुरे काढून घेतलेत आणि त्या तुरेच्या साईडने आपण लहान मोठे, पहिले मोठा आणि नंतर लहान लहान या साईजचे आपण असे डॉट्स दिलेले आहेत. आणि जे आपण तुरे काढून घेतले होते त्यावरती लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे 2-2 डॉट्स देऊयात. तर अगदी रांगोळी साधी सोपी सिंपल आहे. कुठेही काढली तरी खूपच छान दिसते. अगदी मनात भरेल अशा छोट्या छोट्या रांगोळी आपल्या असतात. तर तुम्हाला कोणती रांगोळी आवडली हे सुद्धा सांगायला तुम्ही विसरू नका. तर इथे बघा, आपली दुसरीसुद्धा रांगोळी काढून झालेली आहे. अगदी छोटी, अगदी छोट्या जागेमध्ये काढता येईल अशी ही रांगोळी आहे मैत्रिणींनो. तर इथे आपण तिसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, 3 ते 2 मी असे डॉट्स दिलेत आणि आपल्याला जसं आपण स्टार काढतो त्याप्रमाणेच पण त्याची जी लाईन आहे ती मधल्या बाजूने झुकलेली आपण असे त्रिकोण काढून घेतले आणि त्या त्रिकोणाच्या वरती आपण असे गोपद्माची साईज देऊन तिन्ही साईडला आपण सेम याच पद्धतीने आपण असं काढून घेतलेली आहे डिझाईन. इथे व्यवस्थित आपण आकारसुद्धा देऊयात. हवा असल्यामुळे हवेने रांगोळी स्प्रेड होते इथे, त्यामुळे व्यवस्थित आकार द्यावा लागतो. तुम्हीसुद्धा आकार नाही आला तर व्यवस्थित इयरबडच्या सहाय्याने आकार देऊन घ्या. रांगोळी अगदी छान दिसते आकार दिल्यामुळे. तुम्ही साधं बोटाने सुद्धा इथं आकार देऊ शकता. तर हे बघा, इथे आपण सगळं त्या तिन्ही गोपद्माच्या वरती आपण असे 2-2 लाईन देऊयात आणि त्यावरती आपण हिरव्या रांगोळीने असे डॉट्स देणार आहोत. आणि जे आपण मधल्या साईडला त्रिकोण काढला होता त्यावरती सुद्धा आपण डॉट्स देऊन घेऊयात. हे बघा, इथे सुद्धा आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेऊयात. तर इथे आपली तिसरीसुद्धा रांगोळी काढून झालेली आहे मैत्रिणींनो. रोज अगदी आपल्याला नवनवीन रांगोळी काढायच्या असतात. तर कोणती रांगोळी काढावी हे विचार करत बसण्यापेक्षा आपण एखादा व्हिडिओ पाहिला की त्यामधल्या आपण साध्या सोप्या सिंपल आणि दिसायलासुद्धा अगदी सुरेख रांगोळी काढू शकतो. त्यासाठी दिवसातले एक 5 मिनिट जरी आपण रांगोळी पाहिल्या तर आपल्याला उद्या कोणती रांगोळी काढायची हे टेन्शनही राहत नाही आणि एकदम आपल्या दारामध्ये, देवघरामध्ये एकदम नवनवीन आणि सुंदर रांगोळी आपण हळदी कुंकू वापरून काढू शकतो. त्यामुळे आपल्या घरात एकदम प्रसन्नतासुद्धा येते आणि आपल्या मनालासुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. तर मैत्रिणींनो, त्यासाठी दिवसाचे 5 मिनिट काढून आपला व्हिडिओ पाहत जा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यावरती ऑल ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे तुम्हाला जेव्हा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओसुद्धा पाहता येईल. तर इथे बघा, 3 ते 2 मी डॉट्स मारून घेऊन आपण असे
अगोदर 3 ठिपक्यांवरती त्रिकोण काढून घेऊन नंतर उरलेल्या 3 ठिपक्यावरती त्रिकोण काढून घेतला का अशी स्टार तयार होते. आणि त्यामधोमध आपण अशा एक एक पाकळ्या काढून घेतल्यात आणि जे स्टारचे टोकं आहेत त्यावरती आपण असे 2-2 डॉट्स दिलेत आणि मध्ये आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे एक एक डॉट देऊयात. तर ही सुद्धा अगदी साधी सोपी सिंपल कुणालाही काढता येईल अशी रांगोळी तयार झालेली आहे इथे. अगदी न काढता येणाऱ्यांना सुद्धा ही रांगोळी पाहून काढू शकतात. ती रांगोळी ठिपक्यांच्या रांगोळीपासून रांगोळी एकतर चुकत नाही आणि आपल्याला जशी म्हणेल तशी रांगोळी लहान मोठी काढता येते. तर आपण इथे समोरची रांगोळी काढूयात. इथे सुद्धा मी 3 ते 2 ठिपके देऊन घेतलेले आहेत आणि इथे सुद्धा आपल्याला मधल्या ठिपक्यांपासून साईडच्या 2-2 ठिपक्यावरती आपल्याला असा गोपद्माचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा खूप सोपं आहे. इथे सुद्धा लहान मोठा काही आकार होणार नाही कारण आपण इथे सुद्धा ठिपक्यांपासूनच तयार केलेले आहेत. हे बघा आपण असे दोन्ही ठिपक्यांवरून मधल्या साईडला आपण गोपद्माचा आकार असा आपण देऊन घेतलेला आहे. इथे सुद्धा आपण रांगोळी क्लीन करून घेणार आहोत. रोज देवासमोर सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो की अगदी छोटी रांगोळी कोणती काढायची, तुळशीसमोर सुद्धा कोणती काढायची. तर त्यासाठी आपल्याला ह्या रांगोळी खूप कामी येतात. रोज रोज आपल्याला पटकन काढायला आपल्याकडे वेळही नसतो आणि पटकन काढून आपण बाजूला सुद्धा होऊ शकतो. तर हे बघा आपण यावरती आपण असे 2 लाल रांगोळीने लहान मोठे डॉट्स दिलेत आणि शेवटच्या साईडने सुद्धा आपण असे डिझाईन काढून घेतलेली आहे. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे मैत्रिणींनो. तर इथे आपण मध्ये सुद्धा एक व्हाईट डॉट्स देऊयात आणि साईडला सुद्धा प्रेस करून त्यावरती छोटीशी आपण नागमोडी वळणाची आपण अशी लाईन ओढून घेणार आहोत. तर हे बघा अगदी हलक्या हाताने ओढून घ्यायची आहे. तर ही सुद्धा रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. तर इथे आपण आता पुढची आणि शेवटची रांगोळी काढूयात. तर इथे बघा मी 2 लाईन ओढून घेतल्यात आणि त्यावरती आपल्याला असं चक्र काढून घ्यायचं आहे आणि त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला 3-3 तुरे काढून घ्यायचे आहेत लहान मोठे. आणि खालच्या साईडने सुद्धा आपण अशा पाकळ्यांचं फूल काढूयात. डबल पाकळ्यांच्या आपल्याला 4 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि मध्ये एक डॉट देऊयात आणि हलकीशी रांगोळी आपण इथे मध्यंतरी भरून घेऊयात. वरती सुद्धा आपण असे डॉट्स दिलेत. तर मैत्रिणींनो अशाच नवनवीन रांगोळी पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि रांगोळी कोणती आवडली ही कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, तर अशाच रांगोळी पाहत राहा. रोज रोज रांगोळी नवनवीन काढत राहा, रांगोळी शिकत राहा. तर भेटूयात आपण उद्याच्या नवीन भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.